नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है अणुशक्ति नगर विधानसभा के अंतर्गत वार्ड क्रमांक 146 में। हमारे पीछे की तस्वीर आपको पहले दिखा दें कि ये स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी के नाम पे आपला दवाखाना बनकर तैयार हुआ है। और ये 2023 में पास हुआ था और ये पूरी तरह से दवाखाना बनाकर चालू करना चाहिए था, लेकिन सिर्फ और सिर्फ ऊपर का ढांचा बना हुआ था और ये दवाखाना का जो काम है आधे में रुका हुआ था। लेकिन महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जो कार्यकर्ता और नेता जो स्थानिक है और इस वक्त यहाँ पर भारतीय मनसे और शिवसेना के उम्मीदवार भी हैं, राजेश पूर्वे, उनसे चर्चा करेंगे क्योंकि उन्होंने कुछ दिन पहले ही इस आपला दवाखाना के लिए आंदोलन उपोषण किया था। उसके बाद कई आला अधिकारी नेता कार्यकर्ता यहाँ पर शामिल हुए और उसके बाद से इस तरह ये आपला दवाखाना को चकाचक बनाकर तैयार कर दिया गया है। लेकिन अभी तक पब्लिक और गरीबों के लिए ये चालू नहीं हुआ है। क्यों चालू नहीं हुआ है वो जानने कोशिश करेंगे। काय सांगणार आहे तुम्ही? आता उमेदवार आहेत आणि तुम्ही स्वतः दोन महिन्यापूर्वी ह्या आपल्या दवाखान्यासाठी तुम्ही आंदोलन उपोषण केलं होतं, काय सांगणार आहे? मी जुलैला याचं उपोषण ठेवलं होतं। ह्या उपोषणामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की ऑगस्टमध्ये ह्याचं निर्माणाचं काम आम्ही निधी उपलब्ध करून हा काम लवकरात लवकर चालू करू। त्या विषयावरती आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोललो की ऑगस्ट महिना संपला आहे, नोव्हेंबर लागला आहे, कधी करणार आहे काम? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काम लवकरात लवकर नवीन निधी आणून आम्ही काम चालू करू। आत्ता बघतोय 2 महिने झाले याचं काम चालू झालं, पूर्णपणे बस दिसते तुम्हाला की स्ट्रक्चर पण उभा केलं आहे, परंतु याचं उद्घाटन कधी हे जनतेला पूर्णपणे सह्याद्रीनगरच्या जनतेला ह्याची आत्ताही निराशा आहे। बनून तयार आहे पण निराशाच आहे। तर त्याच्याबद्दल त्यांनी लवकरात लवकर, आता आचारसंहिता लागल्यात हे आम्हाला वाटतं, ह्या सगळ्या नगरातल्या लोकांना, अशोकनगर असेल, कस्तुरबा नगर असेल, सह्याद्रीनगरचे असेल, ह्या रहिवाशांना त्याचा फायदा झाला असता, परंतु ते लवकरात लवकर उद्घाटन नाही झालं। आचारसंहिता लागली, आता कोण नगरसेवक होतं कोण नाही, त्याच्यानंतर कदाचित तोच नगरसेवक ह्याचं उद्घाटन करेल असं तरी मला वाटतं आहे। नाही, आता तुम्ही उपोषण केलं, मागणी केलं, आता बनून तयार आहेत, तर तुम्ही अधिकाऱ्यांना काय बोललं नाही की बाबा ह्याचं उदाहरण कधी होणार आहे? अधिकाऱ्यांना विचारलं की काय संपर्क झाला का? हो, अधिकाऱ्यांशी संपर्क झाला होता। अधिकाऱ्यांनी बोलले की काम थोडंसं अजून त्याच्यात बाकी आहे, काही गोष्टी जे खालच्या लाईनी वगैरे, ड्रेनेज लाईन वगैरे, ती आत्तापर्यंत काम झालं नाही आहे, ते कुठे सोडायची कुठे नाही त्यांचा तो विषय आहे, त्याच्यामुळे ते थांबलेत आणि लवकरात लवकर ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे। माझा एक प्रश्न आहे की जो 2023 मध्ये रेसर टेंडर पास झालं होतं तर काय काम झालं नाही पूर्ण? ॲक्च्युअली का काम झालं नाही त्यांनी काय सांगितलं, महानगरपालिकेच्या जल विभागातून ह्याला परवानगी मिळाली नाही असं काही नगरसेवकाचं म्हणणं होतं। परंतु आम्ही जल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, पण जल विभागाला मी पत्रही पाठवलं की तुम्ही का त्याला काम दिलं नाही किंवा कशामुळे थांबवलं आहे, परंतु त्यांच्याकडून आम्हाला कोणतंही उत्तर आलं नाही। म्हणजे ह्याचं कोणतंही काम थकीत नव्हतं आणि काम थांबवलं नव्हतं असं तरी मला वाटतं। जर का काम थांबवलं असतं तर महानगरपालिकेच्या प्रभाग समितीमध्ये हा विधिमंडळ तो मांडला कसा गेला आणि प्रभाग समितीमध्ये जर का फंडही पास झाला, ठेकेदारी नियुक्ती झाली, कामही झालं, अर्ध स्ट्रक्चर झाल्याच्या नंतर कसं काय कोणी थांबू शकतो? ही महानगरपालिकेची जागा आहे, काही एकदा खाजगी लोकांची नाही आहे। त्यामुळे ते मला कुठेतरी त्याच्यात गडबड वाटते आणि ह्याच्यात 100% भ्रष्टाचार झाला आहे असं मला वाटतं आहे। हे जर आपला दवाखाना सुरू झाला तर किती लोकांना याचा फायदा होणार आहे, तर किती लाभ घेणार आहेत? माझ्या सह्याद्रीनगर, अशोकनगर, कस्तुरबा नगर, होम गणेश नगर हे आता नवीन SRAच्या इमारती बनल्यात। इकडचे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना दवागोळ्यासाठी किंवा कुठेही इथून शताब्दी हॉस्पिटल, मा हॉस्पिटल आणि लांब लांब हॉस्पिटलला जावं लागतं। हा दवाखाना जर का इथं जवळ झाला आहे ना तर ह्याच्यामुळे लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्या गोरगरीब जनतेला आमचा त्याचा फायदा होईल, त्याच्याबद्दल चांगलं होईल। काय सांगणार? राजेशजींनी हे विषय धरून ठेवलं होतं, आता हे उभारण्यात आलं, काय सांगणार? 2023मध्ये याचा फंड वगैरे पास झाला होता, ह्याचं काम अर्धवट थांबलेलं होतं, तर राजेशभाईंनी उपोषणाला वगैरे बसून हा काम मार्गी लावला गोरगरीब जनतांसाठी। असं नाही की तो आता इलेक्शनला उभा आहे म्हणून, इलेक्शनच्या अगोदरच 3-4 महिने अगोदर यांनी पाठपुरावा करून घेतला म्हणून झाला नाही, तर इकडे गांजा वगैरे पिऊन इथं येणारे जाणारे महिलांची छेडछाड होणं हा सर्व थांबलं गेलं आणि हे तर आहे, हे त्यांनी केलंच ऑलरेडी, राजेसाहेबांनी तर सांगितलं आहे। पण यापुढे हे उघडेल का नाही याच्यावर शंका आहे। ही भूखंड कुणीतरी भ्रष्ट करून आपल्या घशात टाकण्याचा प्रयत्न चालू आहे असं वाटतं। पण राजेश पूर्वे अगर नगरसेवक झाले तर अशी या गोरगरिबांसाठी जी सोय झालेली भूखंड आहे ते त्यांच्यात घशात जाऊ देणार नाही। आणि तुम्ही काय सांगणार आहे? तुम्ही स्वतः चेतनशक्ती इथं आलेले आहेत व्हिजिटमध्ये? आम्ही स्थानिक आहेत
आणि या ठिकाणी राजेश पूर्वे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत पहिल्यापासून, आता मनसेमध्ये काम करतात आणि त्यांना आज तिकीट मिळालेलं आहे. तर त्याच्या अगोदर तिकीट मिळायच्या बी अगोदर सर्वसामान्य जे कार्यकर्ते होते तेव्हापासून त्यांची या जनतेसाठी हॉस्पिटल व्हावं, शाळा व्हावी असे भरपूर त्यांचे कामं आहेत आणि काम करायला ते उत्सुक आहेत. परंतु असे अडथळे येत असल्यामुळं, राजकीय अडथळे येत असल्यामुळं ते आम्ही पाठपुरावा केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे इंजिनियर वगैरे आले होते. त्यांनी आश्वासन दिलं होतं 2 महिन्याचं, परंतु त्या 2 महिन्याऐवजी त्यांना जवळजवळ 7 ते 8 महिने होऊन गेले, पण त्यांनी आजपर्यंत काही काम केले नाही. आणि ह्या ठिकाणी हे हॉस्पिटलऐवजी हे दारूचा अड्डा बनलेला आहे आणि अन्याय अत्याचार या ठिकाणी होतात, कारण का आउटसाईडला आहे. तर आणि ह्या ठिकाणापासून जवळजवळ 5 किलोमीटर अंतरावर शताब्दी हॉस्पिटल आहे, महाहॉस्पिटल आहे. आणि या हॉस्पिटल असल्यामुळं लहान मुलांची, वयोवृद्ध माणसाची गैरसोय होते आणि आजारी माणसाची गैरसोय होते. तरी पण ह्या लोकांना या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 हजार लोक आहेत या नगरामध्ये, सह्याद्रीनगर मध्ये, गणेश नगर, कस्तुरबा नगर. तर या नगरामधील लोकांची सोय होण्यासाठी ही राजेश पूर्वे यांची खूप इच्छा आहे आणि मनापासून ते काम करतात. तर त्या कामाला यश तर येणारच, परंतु मधी राजकीय अडथळे आल्यामुळं हे काम थांबलेलं आहे आणि हे काम त्यांच्याच हस्ते होईल ही आशा बाळगतो. राजेश, जाता जाता तुम्हाला एक प्रश्न आहे. आता तुम्ही स्वतः उमेदवार आहेत, तुम्ही लोकांकडे जात आहेत, चुनावामध्ये वोट मागतायत, आता प्रचार पण सुरू होणार आहे. काय लोकांचे तुम्ही जाऊन भेटतात, काय लोकांचे म्हणणं आहे? काय लोकांचं म्हणणं आहे की घराणेशाही आत्तापर्यंत चालूच आहे. त्या घराणेशाहीला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी सर्वसामान्य जनतेला ह्या महायुतीला, जो आमचं शिवयुती बोलू आम्ही, जे शिवसेना, उद्धव ठाकरे गट असेल, सामान्य राजसाहेबांचा पक्ष असेल, सामान्य शरद पवारजींचा पक्ष असेल, आमच्या ह्या महायुतीचा उमेदवार म्हणून मला अधिकृत घोषणा मिळाली आणि मला त्याचं आनंद आहे. कारण की हे सगळेजण ज्या प्रकारे माझ्यासोबत आहेत त्या प्रकारे मला असं वाटतं की आम्ही लोकांच्या, जनतेचा कौल असा आहे की या घराणेशाही विरुद्ध एखाद्या सामान्य व्यक्तीला जे सर्वांनी तिकीट दिलं आहे त्याचं यश सर्वसामान्य जनता यंदा दाखवून देईल. या घराणेशाही विरुद्ध कसं लढायचं आणि एक सामान्य माणसाला कसं निवडून आणायचं आहे. मनसे और शिवसेना के उम्मीदवार राजेश जी हमारे साथ मौजूद थे, आपने देखा, और उन्होंने कुछ महीनों पहले ही इस स्ट्रक्चर के लिए स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी के नाम से आपला दवाखाना है और इसके लिए उसने प्रश्न उठाया था। अनशन में बैठे थे। उसके बाद कई आला अधिकारी यहाँ पर मौजूद है, उन्होंने आश्वासन दिया कि जल्द से जल्द बनाकर चालू कर दिया जाएगा, लेकिन पूरी तरह से स्ट्रक्चर बनकर तैयार है। अब देखना ये है कि ये दवाखाना कब तक आम जनता के लिए शुरू किया जाएगा, क्योंकि चुनावी दौर है, चुनावी माहौल है, हर कोई श्रेय लेने के लिए देख रहा है। लेकिन जब राजेश जी ने इसके लिए आंदोलन किया था तब यहाँ पर कई आला अधिकारी हो, पुलिस के अधिकारी हो, सब मौजूद थे। अब देखना ये है कि कभी तक इसे बनाकर पब्लिक को सौंपा जाता है। कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई। CEN न्यूज़ देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज़ को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।